ती नाचत होती त्याच्यावर. गाईज आम्ही इथे बाहेरचा फूड अलाउड नाही आहे, स्टील आम्ही वडापाव खाते. गाईज क्लॉक इट. गाईज आमच्या डोंबिवलीचा ढाबा. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझा आवाज गेलाय, माझा घसा एवढा दुखतो आहे ना, मला ओरडता येणार नाही. सकाळचे 5:30 वाजले म्हणून मी जास्त ओरडू पण नाही शकत. तर मी जाते सकाळी 5:30 वाजता उठून. कुठे? तर मी जाते माझ्या फ्रेंड्ससोबत फिरायला विलाला, आणि ते पण कुठे ते तुम्हाला कळेलच. पण ओके, लेट्स डू सम पेपी शेपी. आणि ही वाली माझी फेवरेट आहे, हा वाला. आता आम्ही कल्याणला पोहोचलोय. मी निघाली की नाही बोललीच नाही. आता तात्पुरतं आमच्याकडे हे 2 आणि हे 2 आहे, बाकीचे सगळे कल्याणला भेटणार आहे. गाईस आम्ही एका दिवसासाठी जातोय आणि एवढेच जण आहे की 3, 6, 7, 8. आणि हे बघा ट्विन्स. चुप यार. आणि आम्ही एवढे बॅगा नेले आहेत इथे पण. वा, आयुष्यामध्ये असं लग रहा है सच में गाव जा रहे हैं. Are you excited? आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत आणि 8:19 झालेत आणि आता आम्ही 4 जण इथे, 4 जण तिथे. बघू आम्ही ॲक्च्युली कसं पण चढलो आहे म्हणून इकडे तिकडे बसलो आहे. गाईस ती बघा, हिला मी दाखवलंच नाही. आम्ही चाललोय विलाला. यावेळीस येस, काय बोलायचं नाही बस. यावेळी या टाइम आम्ही कधी इंडोरा नाही पिटलंय. मी स्टोरी पण नंतर टाकणार. तेच जाऊन आले आणि सगळी मुली इथे आले, पोरं तिकडे. अरे हा, केलं. मी जॅकेट पण आणलंय. लोणावला की कुत्ते. 1, 2, 3. तर भाई इथे खूप थंडी आहे. मी जॅकेटच कॅरी नाही केलेलं. ऑनेस्टली मला जॅकेट दिलं म्हणून, नाहीतर असं होतं माझं. काय झालं काहीच, आम्ही विलाला पोचलेलो पण आम्हाला हकलवलं. बोलले नाही 1 बजे आणि आम्ही 2 तास लवकर आलोय. हा, ते पण एवढं लांबून लवकर आलो. नाहीतर थँक्यू टू कौस्तुभ, खरंच आला, नाहीतर गेली असते आपली ट्रेन. मस्त वाटतंय इथे पूर्ण. आमच्या सोबत हा पण आहे आलाय, कुत्तू. पुढे कुत्तू, तो चल, तो प्रजिताचा मागेच आहे. गाईज आमच्या डोंबिवलीचा ढाबा. हा तू क्यों इतना कर रही है? तू तो डोंबिवली में रहती भी नहीं है. आणि गाईज हे बघा, पहिल्यांदा मुंबईवरून गावी आल्यावर असे असतात खेकडे बघितल्यावर. चावला. दाखव कसा पकडलाय. असा भाई चावतोय नाही तो हे करतोय. आता आम्ही जेवायला आलो आहे इथे तेजस ढाबा. इथे खूप थंड वेदर आहे भाई, आणि मी जॅकेट वगैरे काहीच कॅरी नाही केलं. झोप आली आहे गाईस, बेकार झोप आली आहे. रेस्टॉरंटने दाखवलं एकदम स्लीक रेस्टॉरंट आहे. लाईक आम्ही तर आउटसाईड बसलो आहे आणि नाईस. थंड झालंय. तिखट आहे. तिखट लगा. गाईज आम्ही इथे बाहेरचं फूड अलाउड नाही आहे, स्टील आम्ही वडापाव खाते. इडली खाऊन झालं.
हे लोक इझी क्यों लगता मी इथे व्हेज ट्रिपल शेजवान फ्राईड राईस ऑर्डर केला आहे आणि मी गाईज आता आमचं जेवून बिवून सगळं झालं. आता आम्ही जातोय फायनली विलाला, आमच्या विलाला. इट्स आवर टाइम गाईज. टाइम झाला विलाला एंट्री मारायचा. हा अजून लांबून बोल म्हणजे ऐकायलाच नाही येणार. भाई इकडे खेकडे हे सगळं दिसतंय. काय काय भरपूर. हा मी दाखवले त्यांना. आणि भाई अनिश आहे आमचं काय भरपूर आयटम आहेत. भरपूर आयटम आहे. यार, पुढे मित्रांनो एक मिनिट गाईज, ही ट्रिप माझ्याकडनं स्पॉन्सर आहे. हा मी बोललीच ते थांबता मी बोलते. तर गाईज आमचा प्लॅन अचानक कसा एवढा झाला तर ही ट्रिप आहे ना, इन्फ्लुएन्सर असण्याचा फायदा हा आहे की आम्हाला कुठेही स्टेसाठी मग कोलॅब करतो आणि मग आम्हाला फ्रीमध्ये स्टे भेटतं आम्हाला. हो सो हा फायदा आहे इन्फ्लुएन्सर असण्याचा. आता माझं तर कोलॅब नाही आहे हे, पण हेच आहे. मग ह्याच्या कोलॅब भाई आतून चाला. हा तर मी हे बोलत होते की इन्फ्लुएन्सर सो आम्हाला म्हणजे आम्हाला नाही अथर्वला कोलॅबमध्ये कोलॅबरेशन म्हणजे आम्हाला स्टे फ्री आहे. फक्त फूडचं आम्ही बाहेरून ऑर्डर करणार आहे झोमॅटो वगैरे. गाईज आमचा विला. अरे ओ वॉटर इज नॉट क्लीन गाईज. तेच रिश्तों के भी रूप बदलते हैं. हो हे किचन आहे, हे बेडरूम आहे. आता आपण वर जाऊ. आधी मी वर जाऊन दाखव. गर्ल्स आम्ही हा रूम घेतोय. आमचा रूम किती सेरा गाईस. हा आमच्या दोघांचा रूम आम्ही हा असा पूर्ण आहे. यांचा बाथरूम पण खूप एस्थेटिक आहे आणि आम्ही सुद्धा एस्थेटिक आहोत. अरे वाय यू आर अलोन ब्रो. कारण मी तुझ्यासोबत झोपणार आहे ना. अरे सो हा ना असा हा पूर्ण असा एंट्रन्स आहे. वाव माझा कॅमेरा थोडासा होतोय इझी बुगिली. तर दिस इज द पूर्ण रूम. मस्त आहे, मला खूप आवडला. हा बेड आहे, आम्ही ते भरपूर उड्या मारल्या. इथे थांबा हा ड्रेसिंग टेबल आहे आणि इथे असे मस्त वाव इथे असे मस्त ड्रॉवर्स वगैरे पण दिले विच इज अ गुड थिंग. पण मी इथे थांबा आणि येस इथे विंडो इथे कर्टन्स आहे आणि बाहेरचा व्ह्यू काही असा आहे जो ठीक आहे बाहेरचा ठीक आहे व्ह्यू. आता मी तुम्हाला वॉशरूम दाखवते. सो हा वॉशरूम आहे आणि मला मेन गोष्ट म्हणजे वॉशरूममधली एकच आवडली विच इज इथली पण लाईटिंग आणि इथले पण मिरर गाईस क्लॉकेट. बिकॉज इंटिरियर बघा एकदम असं एस्थेटिक. हा पूर्ण असा वॉशरूम आहे. अँड या तरी हा पूर्ण टॅरेस आहे. इथे पण असं बार सेटअप आहे. पण आम्ही तर बार आम्ही दारू नाही पिणार आहे बिकॉज आम्ही इथे रेडबुल आणि कोक असं अरेंज करणार आहे आणि शुद्ध शाकाहारी सेटअप इथे. ह्याच्यामुळे आम्हाला हा विला भेटलाय फ्रीमध्ये. अरे स्विमिंग पूल मध्ये उडकी टाकायची इथूनच. आणि इथे पण असं फूड किंवा बार सेटअप आहे. बट बार सेटअप इज नॉट फॉर हा रूम आहे. हा थर्ड रूम आहे. इथे एसी चालू ठेवली. हा पण असाच नॉर्मल थीम सगळे सेमच आहे. इथे कॉमन वॉशरूम आहे. भाई कॉमन वॉशरूम पण खूप मस्त आहे. तर गेमिंगचा सेटअप आहे. लाईक हा कुकर टेबल आहे ना. अरे मला आम्हाला फाटलेलं भेटलंय. व्हॉट इज दिस सामाविला. व्हॉट इज दिस. हे आम्ही असं खेळणार का मोनोपोली. हा पूर्ण असं कुकर टेबल आहे. हे बघा हे तर मी फक्त असं रील्समध्ये रील बोलते हे असं मूवीमध्ये बघितलेलं. वाव इथले मोनोपोनी हे बघ अथर्व कार्डवाला मोनोपोली तुझा. खराब झालाय. मग तू काय एवढा एक्सायटेड होता. ओके सो बाहेरून काही असा आहे विला आमचा. इथे पूल आहे. इथे वाव इथे जकूझी आहे जे चालू झालंय. आणि हॅलो तर इथे सोफा आहे. त्याच्या बाजूला गाणं आहे आणि आम्ही आता ही नाचत होती त्याच्यावर. ओके सो मी आता पूलसाठी रेडी आहे. बाकी सगळे खाली गेलेले. मी वॉशरूमला गेलेली म्हणून मला टाईम लागला. सो आता पटकन रेडी झाली आहे मी पूलसाठी. आणि हा टॉप घातला. हा न्यूमीचा टॉप आहे आणि खाली नॉर्मल स्विमवेअर. लेट्स गो. आणि असा माझा काही मेकअप दिसतोय नॅचरल लाईटमध्ये. मी आता रेडी तर आहे. फक्त भरपूर सारी सनस्क्रीन लावणार आहे. कारण की मी खूप ऑब्झर्व केलं आहे जेव्हा पण मी अशी पोलच्या ठिकाणी जाते ना मी खूप बेकार टॅन होऊन जाते.
गाईज मी कौसुमला ढकललं ह्याच्यात. अरे तू हे चांगली. गाईज 6:30 वाजलेत आणि आता आम्ही हे सगळं खातोय. मला इडली नको आहे, बस झालं मी चिप्स खाईन. सगळ्यांनी मस्त झोप काढली आहे. डोंट नो हे लोक काय करतात, पण मगासपासून फक्त असेच उभे आहे जॅकुझीच्या इथे. जेकुझी जेकुझी. अरे 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 इथं काहीतरी मध्ये वेगळं. आता फक्त टाइमपास करतायत. आम्ही गेम खेळायचं बोलतोय, पण गेमच खेळत नाहीये कोण. लेट्स सी. गाईज हे लोक कमोडच्या पाण्याने चेहरा धुतलाय. हिने कमोडच्या पाण्याने, काय काय पाणीच नाहीये भाई. विला फक्त बाहेरून दिसायला सुंदर आहे, आतून एक नंबरचा आहे, कारण की पाणी नाही, काय नाही, काहीच नाहीये. प्राईस बघते गाईज. आम्ही आता रेडी होतो, काय माहिती कशासाठी. रील आणि गेम खेळायचे आम्हाला. टिंट खूप आहे, बेकार टिंट आहे. वाव ब्लश हा घे. हा ब्लश एवढी जवळ जाऊन बघते की बाई कुठून दिसतंय. आता हे लोक मेकअप करतायत. काय झालं हॉन्टेड भाई? का हॉन्टेड? काय तुझं काय मुलींच्या रूम मध्ये? रेट करा ब्लशला कसं आहे. तिला लुटणार तिची सॅलरी. तुम्ही असं नाही करायचं. ऍक्च्युली ब्लश टॅप करायचा असतो. तुम्ही पुसताय मग त्यामुळे खूप कमी लागतो. माझ्याकडे अजून एक हा वाला तर तुझ्याकडे पण आहे. हा मस्त आहे. आणि हा वाला पण अजून ब्लश हवा असेल तर माझ्याकडे ब्लश आहे. हा थोडा लाव फक्त, अजून लाव ना, अजून असं लाव. हा आता तू परत त्याचं करते बाई टॅप. गाईज मी स्किन केअर टिप्स देते ना. काय झालं? हे गिझरचा बटन बंद कर ना, बाद में जब चालू किया तूने तो. गाईज काय बनवते पहिला इंट्रोड्यूस तर कर. काय मी बट फ्रेंडली मॉकटेल बनवते, एकदम नॉन अल्कोहोलिक. ठीक आहे. तर आपण वाईन ग्लास घेतोय. ट्युटोरियल. आता मला लिंबू लावावं लागेल ना. हा ह्याला असं लिंबू लावायचं. लिंबू ह्याच्यामध्ये असं झिप करायचंय आणि थोडासा मसाला ह्याच्यात टाकायचा आहे. आता टेस्ट करून कोण सांगणार की कोणी मसाला है भाई. मेरे को ये बकरा बना रहे हो तुम लोग. थोडासा लिंबूचा रस. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, थोडीशीच घ्यायची असते काय कोक? डाएट कोक. हा थोडीशी. ओ वाव. ठीक आहे. आता मी होते एवढा. बस. क्रेझी. आता सगळ्यांनी एक सिप मारा. पहिला तू. फर्स्ट तू. आणि हॉनेस्ट रिव्ह्यू सांगा. चला आला. की रिॲक्शन काय? बघा आज मसाला साईड घे आणि सिप घे. मसाला साईड. तो वाला ना दुसरा साईड. चालत आहे. अगेन काय आहे? ठीक आहे, मग एवढं पण काय माहित नाही. फर्स्ट तू ट्राय कर. 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. अरे ते नाकात जाते. तेच कसं आहे? नाकात जाते. मसाला पण मस्त आहे. पूर्ण टाकू. ए थांबा ना. किसको चाहिए? मैं पूरा पिजाऊं. हा पी पूरा पी. गाइस मस्त आहे ना. ये पण अच्छा लग रहा है ना. हाँ. मसाला आता खाता है. आता आम्ही मागे डाएट कोक पार्टी आणि चिप्स पार्टी करणार आहे. आता मी मस्त बनवलंय ना मी. इथे होते. मस्त बनवलंय. मैं अच्छा ही बनाती हूँ. अरे हाँ बट वो ऐसा तीखा ज्यादा है. अरे तो ऐसे लिंबू डाल. लिंबू. अरे नमक ना. भाई रुक ना भाई. थांबा
किच